नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिली बातमी आहे. आज सगळ्यांचं लक्ष ज्या बातमीकडे लागलंय ते म्हणजे पंकजा मुंडे यांच्याबद्दलची. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावर मेळावा घेणार आहेत. त्यावेळेस त्या जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची सुद्धा शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज आहेत. त्यामुळे आज त्या नेमकी कोणती घोषणा करतात, पक्षातल्या काही नेत्यांबाबत काय भूमिका घेतात, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. माझ्या फेसबुक पोस्टचा काय अर्थ घ्यायचा हे जनतेनं ठरवावं. एकनाथ खडसेंच्या वक्तव्यांमध्ये अगतिकता आहे, त्यांचं बोलणं गांभीर्यानं घ्यायला हवं, असं पंकजा म्हणाल्या आहेत. तसंच बहुजन नेते पक्षापासून दूर जात आहेत का, यावरही विचार व्हायला हवा, असं आवाहन सुद्धा त्यांनी पक्षातल्या नेत्यांना केलंय. त्याचप्रमाणे धनंजय मुंडेंनाही गेल्या 5 वर्षात शक्तिशाली कसं आणि कुणी बनवलं, असा अप्रत्यक्ष सवालही त्यांनी यावेळेला विचारलाय. न्यूज 18 लोकमतला त्यांनी ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली आहे. 12 डिसेंबर आणि गोपीनाथ गडावर पंकजाताई मुंडे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष आहे. कारण पंकजा मुंडेंनी जी पोस्ट टाकली होती त्या पोस्टवरून अनेक राजकीय अर्थ काढले गेले. त्यामुळं प्रसारमाध्यमं असतील किंवा राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा झाल्या. पंकजा मुंडे पक्ष सोडून जातील, पंकजा मुंडे नवीन पक्ष निर्माण करतील आणि त्यामध्ये खडसेंनी जो ओबीसींबद्दल नाराजी व्यक्त केली त्यामुळं या म्हणण्याला कुठंतरी बळकटी भेटली. मात्र उद्या 12 डिसेंबर आहे, त्याच आधी माझ्यासोबत खुद्द पंकजाताई मुंडे बोलण्यासाठी आहेत. ताई, एकंदरीत मी सगळ्यात पहिला प्रश्न विचारतो, कारण तुमचा कार्यक्रम दरवर्षी असतो, त्याची तयारी पूर्ण झाली? हो, अगदी पूर्ण झाली आहे. दरवर्षीप्रमाणे 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावरची सकाळी कार्यक्रमाची सुरुवात असते. आज एक साताऱ्यावरून पण आता माझी दरवेळी मशाल घेऊन लोक येतात, तेही आले. लोक दाखल होत आहेत, बाहेरचे पण येत आहेत. दरवर्षीप्रमाणे आमची तयारी झालेली सवयीचा कार्यक्रम आहे. दरवर्षी हा कार्यक्रम होतो. मी अनेक वर्ष सुद्धा हा कार्यक्रम कव्हर केला. मात्र यावर्षीचा कार्यक्रम विशेष आहे, कारण अनेक राजकीय मोठमोठ्या नेत्यांचं लक्ष आहे, भारताच्या राजकारणाचं लक्ष आहे. हो, आता त्याच्यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलेलंच आहे. तसं तर कार्यक्रम दरवर्षीप्रमाणेच आहे, पण गेल्या 10-12 दिवसामधल्या सगळ्या डेव्हलपमेंट्स आणि ज्या चर्चा आहेत त्या अनुषंगाने लोकांमध्ये त्याच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झालेली आहे. तर मी स्पष्टच तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमची जी पोस्ट होती त्याच्यावर अनेक राजकीय अर्थ काढले गेले आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणता मार्ग निवडायचा किंवा आपल्यासमोर कोणते मार्ग आहेत अशा पद्धतीचं, आणि त्यामध्ये एक शब्द स्पेसिफिक उच्चारला होता की जो भाजपचे नेते उच्चारत आहेत, मावळे. त्याच्यामुळे एक प्रकारची वेगळी चर्चा झाली की मावळे हा शब्द शिवसेनेमध्ये वापरला जातो, तर ताई शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे का, अशीही चर्चा झालेली. हे बघ, चर्चांना आता कोणी अडवू शकत नाही. सोशल मीडियाच्या आणि मीडियाच्या जगामध्ये प्रत्येकजण आपापले अर्थ काढत राहतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल ठेवणं शक्य होत नाही. आणि मावळे हा शब्द काही कोणत्या पक्षाचा वैयक्तिक असा काही कॉपीराईट शब्द नाही. त्यामुळे त्याचा प्रत्येकाने काय अर्थ लावला ते मी एवढे तोंड नाही त्याचे धरू शकत. माझे जे समर्थक आहेत ते काही परळी मतदारसंघापुरते मर्यादित नाहीत, बीड जिल्ह्यापुरते नाहीत, राज्यभरातून लोक या कार्यक्रमाला येतात. माझ्या इलेक्शनच्या निकालानंतर मी कोर कमिटीच्या बैठकांमध्ये व्यस्त होते. माझ्या लोकांशी संपर्क साधता आला नाही. एवढ्या लोकांना एका प्लॅटफॉर्मवर बोलणंही शक्य नाही. मी एवढे फोन नाही करू शकत, एवढ्यांना मेसेज करू शकत नाही. म्हणून मी पोस्टमधून त्यांना आवाहन केलं की आपण 12 तारखेला बोलू. आता भविष्यामध्ये काय करायचं, कारण भविष्यामध्ये काय करायचं याच्यासाठी प्रसंगही तसा होता. माझा राजकीयदृष्ट्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पुढच्या मार्गांनी काय करायला पाहिजे याच्यावर चर्चा लोकांशी करावी, असा त्याचा उद्देश माझा होता. आणि मी स्पष्टमध्ये एकदा बोलले मीडियाशी, अगदी मीडियाच्या आग्रहावरून. तेव्हाही सांगितलं की माझ्या पोस्टचे नेहमी अर्थ लावण्याचा पण एक कार्यक्रम चाललेला असतो, त्याच्याबद्दल माझा आक्षेप आहे. ते कोणी कारण तुम्ही चांगली बातमी लावली, TV9नी, ABPनी सगळ्यांनी चांगली बातमी लावली होती की पंकजा मुंडे व्यक्त होणार, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. पंकजा मुंडे पक्ष सोडणार का, ही बातमीची कुठून पुढे सोडली गेली, कुठून सुरुवात झाली, याच्याबद्दल मला खंत वाटते. पण आता त्या 10-12 दिवसात ज्या काही डेव्हलपमेंट झाल्या त्या मी पण मग ऑब्झर्व करत बसले की काय लोकांचं म्हणणं आहे, माझे लोक काय म्हणतात, समर्थक काय म्हणतात, पक्षातले इतर नेते, पत्रकार, अभ्यासक यांचे सगळ्यांचे काय काय बऱ्याच लोकांनी बऱ्याच उहापोह झालेला आहे. त्याच्यामध्ये अशी चर्चा सुरू झाली की पंकजा मुंडेंनी जी पोस्ट केली वरचे 2-3 पॅराग्राफ हे निश्चितच आव्हानात्मक होते कार्यकर्त्यांसाठी. मात्र सेकंड लास्ट याच्यामध्ये जे प्रश्न तुम्ही उपस्थित केले ते मुद्दामून केले, तुमची चर्चा व्हावी, तुमच्याकडे लक्ष उपस्थित किंवा केंद्रित हवं यासाठी. नाही, मला समजा माझ्याकडे लक्ष तुम्हाला द्यायचं नाही तर तुमचा चॉईस आहे ना.
मला दुर्लक्ष कोणी करायची कधी सवय नाही, वेळ नाही आली. त्यामुळे लक्ष कोणाचं आकर्षित करावं असं मला प्रयोग करायची आवश्यकता भासत. तर तुमच्या पोस्टनंतर एकनाथ खडसेंनी जाहीरपणे सांगितलं की ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी आहे आणि विशेष करून त्यांची मुलगी आणि तुमच्या पराभवामध्ये खास करून भाजपच्याच लोकांचा हात आहे असं ते बोललेलं आहे. तुम्हाला वाटतं यामध्ये तथ्य असावं? त्यांनी आत्मविश्वासाने ते बोलले आहेत. काही लोकांचा त्यांच्यामध्ये योगदान चुकीच्या दृष्टीने त्यांच्या पराभवामध्ये आहे आणि त्याचे पुरावे देखील त्यांनी त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्या बैठका झाली तिथे दिलेले आहेत. आणि त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामध्ये अगतिकता त्यांची आहे, कारण 4 वर्ष ते मंत्रिपदावर नाही तरी ते सतत विधानसभेमध्ये येत राहिले आणि ते पक्षाशी संलग्न राहिले. तरी शेवटच्या काळात त्यांना तिकीट न मिळाल्यानंतर त्यांच्या मुलीचा पण पराभव त्यांना तिकीट देऊन झाल्यामुळे ते अगतिक आहेत. आणि त्यांची आपण प्रत्येकाचं बोलणं खोटं ठरवण्यापेक्षा त्याच्यातलं गांभीर्य जाणून घेऊन जर आम्ही याच्यातून सोल्युशन काढू शकलो तर त्याच्यात उपाय आहे. बहुजनचे लोक नाराज आहेत, बहुजन दूर जातोय का पक्षापासून, आता एक क्वेश्चन मार्क या चर्चांमधून आमच्याही समोर आला. तर ते तथ्य आहे का नाही तथ्य आहे याच्याही पेक्षा असं लोकांच्या मनामध्ये येणं हे सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याला कुठेतरी हाताळण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टी डिनायलमध्ये न जाता, आकडेवारी लोकांच्या अगदी तोंडावर न फेकता की आमच्याकडे एवढे ओबीसी आहेत तेवढे अमुक आहेत, ते न करता मी ज्या लोकांना असं वाटतं त्या लोकांना हाताळलं पाहिजे असं मला वाटतं. त्यांना त्यांच्या भावना ऐकल्या पाहिजे. त्यांचं मन जे आहे ते कलुषित झालं असेल तर ते त्याला स्वच्छ करण्यासाठी योगदान दिलं पाहिजे. तर ते तुम्ही महत्त्वाचा मुद्दा बोलाय की भाजपमधील बहुजन ओबीसी नेते असतील यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण ही सामान्य लोकांमध्ये चर्चा आहे. त्या चर्चेलाच हे माझं उत्तर आहे की असं आहे का नाही हा विषय चर्चेचा आहे का नाही हे सिद्ध कोण करणार? लोकांच्या मनामध्ये जर असं येत असेल तर त्याला कसं दुरुस्त करता येईल याच्यावर आम्ही लक्ष दिलं पाहिजे. पण ते सगळे ओबीसी नेतेच खुलेआमपणे येऊन बोलतायत की आता ओबीसी नेत्यांवर अन्याय होतोय, सगळे नेते बोलतायत. मग त्याला गांभीर्याने बघितलं पाहिजे. तुम्हाला वाटतं त्याच्यासाठी दुसरा पर्याय असू शकतो? कुठला पर्यायाचा काय विषय? म्हणजे एकतर भाजपमध्ये राहूनच हा प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे किंवा सगळ्या ओबीसी नेत्यांची एकमोट बांधून वेगळा पर्याय बघितला पाहिजे. तेवढा गहन विचार अजून मी केलेला नाही. मी एवढंच सांगते की जर त्यांना असं वाटत असेल तर पहिले त्याला सोल्युशन शोधलं पाहिजे. त्यांना जर काही जखम झाली असेल तर त्यांना जखम का झाली, कोणामुळे झाली, कशी झाली, आमचं काही दोष नाही बाबा तुझा पाय मोडला आहे असं नाही आहे तर त्याला फुंकर घालायला पाहिजे. एवढी साधी अपेक्षा असेल कार्यकर्त्याची तर ते केली पाहिजे आम्ही. पण खडसेंच्या वक्तव्यावरून असं समजतं की खडसेंनी अनेक प्रयत्न केले वरिष्ठ नेत्यांशी भेटण्यासाठी, ते दिल्लीला गेले, त्यांना भेटू शकलेले नाही, राज्यातील नेते ऐकत नाही, त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची कोंडी खडसेंच्या रूपाने इतर नेत्यांची झाली असं वाटतं. आता खडसे साहेबांचं जे डिटेल त्यांना काय झालं तेच त्याच्यावर प्रकाश टाकू शकतील. पण त्यांच्या वेळीबद्दल मी वेळोवेळी माझी भूमिका प्रत्येक माझ्या इंटरव्ह्यूतून माझ्या भाषणातून मी व्यक्त केलेली आहे. तर एक थेट प्रश्न विचारतो, तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर द्या. त्याचा काही फार मोठा पुरावा कुणाकडे नाही. चर्चा आहे की अनेक नेत्यांचे पराभव झाले, मात्र तुमच्या पराभवाची खूप चर्चा झाली, त्याच्यावर चिंतन झालं, त्याच्यावर अनेक विश्लेषणं झाली. तुमच्या पराभवामागे सरळ काही भाजपच्या मोठ्या नेत्यांचा हात आहे अशा पद्धतीची खूप चर्चा सुरू झाली. तुम्हाला वाटतं तसं? हे पहा, मुळामध्ये मी पराभूत झाले त्याच्या काही मिनिटांनी येऊन मी पत्रकारांना सांगितलं की हा पराभव मी मान्य करते, हा पराभव मी जबाबदारी स्वीकारते आणि मी पुढे गेले. आता माझं हे शक्ती आहे का काय बलस्थान आहे मला माहीत नाही की माझ्या पराभवाची चर्चा देशात होती. मी तर काय केलं, 15व्या मिनिटाला ॲक्सेप्ट केलं की माझा पराभव झाला, याची जबाबदारी मी स्वीकारते. पण ही चर्चा तर चालू आहे, देशात चालू आहे. का झाला, काय झाला याचा उहापोह लोक आपल्या आपल्या पद्धतीने करत असतात. आपण एवढ्या लोकांची नाही तोंड धरू शकत. तर मी नेहमीच हे सांगितलं, तुम्हालाही स्वतः इंटरव्ह्यूमध्ये मी हे सांगितलं की मला ही निवडणूक मी कधीही सोपी समजली नाही. मी अवघडही म्हणलं नाही, पण मी म्हणायचे की ही फाईट आहे. म्हणजे असे ऑप्शन लोक मला जेव्हा मीडियातले विचारायचे आणि मी स्वतः माझ्या केंद्रीय नेत्यांनाही सांगितलं होतं की राज्यातली सगळ्यांचं लक्ष असणारी ही निवडणूक असणार आहे. कारण 5 वर्षाच्या या कालावधीमध्ये अत्यंत बलवान झालेल्या व्यक्तीला मला लढा द्यायचा आहे. तुम्ही प्रमुख 5 भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची नावं सांगा ज्यांच्या विरुद्ध लढले कोण.
आणि गोपीनाथ गडावर आज पंकजा मुंडे काही वेळातच भाषण करणार आहेत, शक्ती प्रदर्शन करणार आहेत. आपण थेट जाणार आहोत आता गोपीनाथ गडावर, जिथे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत. सिद्धार्थ, गर्दी भरपूर व्हायला लागली असेल, कार्यकर्ते सकाळपासूनच तिथे हजर राहिले असेल. काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत? कारण काहीतरी वेगळी भूमिका कदाचित पंकजा मुंडे घेऊ शकतील अशी देखील एक चर्चा रंगतीये. चर्चा भरपूर आहेत, राजकीय चर्चा आहे, प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा आहे. मात्र पंकजा मुंडे बोलतील त्यानंतरच हे सगळं चित्र स्पष्ट होईल. मात्र प्रत्येक वर्षीप्रमाणे 12 डिसेंबरला भगवान गडावर गोपीनाथ गडावर जे आहे त्यांचे समर्थक येत असतात. मी सध्या गोपीनाथ गडावर आहे आणि ज्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे यांची समाधी आहे आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक, त्यांचे चाहते सकाळपासूनच इथे येत असतात आणि या ठिकाणी समाधीचं दर्शन घेतात, भक्तिभावाने त्या ठिकाणी आपला डोकं टेकवतात. त्यामुळे आता सुरुवात झालेली कार्यकर्त्यांची यायची नेमकी आणि नेमकं पंकजा मुंडे काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. काही समर्थकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, काय म्हणाल, आज पंकजा मुंडे काय भाषण करतील याची उत्सुकता? आता तो त्यांचा निर्णय तेच घेतील, आम्ही नाही सांगू शकत. पण काय वाटतं तुम्हाला, काय बोलतील काय? आम्हाला तर वाटतं ते रासपामध्ये यायला पाहिजेत. अच्छा, रासपामध्ये तुम्ही रासपाचेच आहात का? तुम्हाला काय वाटतं? त्यांचा निर्णय शेवटी तेच घेतील, कारण आपण काही सांगू शकत नाही. अच्छा, पण चांगला निर्णय घेतील ते, असं आम्हाला वाटतंय. चांगलं. काही महिला या ठिकाणी आहेत, महिलाही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी. ताई, कुठून आले तुम्ही? आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून. बरं, काय वाटतं ताई, दर्शन झालं साहेबांच्या समाधीचं, तर ताई काय बोलतील याकडे लक्ष आहे? हो ताई, आता जे बोलतील त्याच्याकडे लक्षच राहील आणि ते चांगलं बोलतील ते चांगल्यासाठीच बोलतील. पण काय वाटतं तुम्हाला, काय निर्णय घेऊ शकतात ते? हो, घेऊ शकतील. तुम्हाला वाटतं त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे? वाटतं असं. हा, सगळ्यांना काहीतरी ना काय वाटतं, पण त्यांचा निर्णय शेवटी. तुम्ही ताई कुठून आला? बुलढाणा जिल्हा. बरं, काय समाधीचं दर्शन झालं समाधी, हो पण पंकजा मुंडेचं आता भाषण ऐकायचं. हो, खूप त्यासाठीच तर आलोय आतुरतेनं हा, भाषण ऐकण्यासाठी. काय अपेक्षित आहे तुम्हाला, काय बोलतील त्या? जे बोलतील ते चांगल्यासाठीच बोलतील ना, शेतकऱ्यांसाठी. अच्छा, म्हणजे ते ज्या बोलतील त्याला तुमचं समर्थन आहे? हा, समर्थन आहे. अच्छा, आणखी कोण बोलणार? हा, तुम्ही बोलताय का? काय मला तर काय आठवणीच नाही राहिले शिल्लक. आठवण बोलाच काय, बोलायला नाहीच काही. बोलणार काय? कुठून आले? बुलढाणा जिल्हा सिंदखेड मतदारसंघातून. अच्छा अच्छा, बघा, आपण बघू शकतो या ठिकाणी मुंडे साहेबांचे समर्थक या ठिकाणी आले की त्यांचे अश्रू अनावर होतात. या आई सुद्धा. आई, काहून तुम्ही आता रडू लागले? दुःख वाटतं साहेबासाठी, चांगलं नाही वाटत. बरं, काय पंकजा आता काय भाषण करतील हे ऐकायला आले? तसं करतील ना, त्याला जसं सुसन तसं साहेबांना जशी बुद्धी द्यायला असली तशी करतील ना त्याच्या परीनं. हां हां, हा. अच्छा. दादा, तुम्ही इकडे एक मिनिट इकडे आणा. मी समजू शकतो, कारण ना गोपीनाथ मुंडे साहेबांची हीच पुण्य आहे, त्यांच्यासाठी लोक इथे येऊन रडतात. मी अनेकदा बघितलेलं आहे. तुम्ही काय आता पंकजा मुंडे काय बोलतील याकडे लक्ष? आता ते जे निर्णय घेतील ते, हां, त्याच्यासाठीच तर आलो ना आपण. बरं. त्यांनी जे निर्णय घेतला ते आपल्याला मान्य आहे. आदेश आहे? आदेश. अच्छा, तुम्ही कुठून आलाय? पांगरी. बरं, काय म्हणाल पंकजा मुंडेच्या भाषणाकडे लक्ष? ताई जे ठरविते ते आम्ही त्यांच्या पाठीमागे. हां, तुमचं काय? आम्ही ताईच्याच मागे फार पुणे आहे. मुंडे साहेबाचे जनसंघापासून साहेब निर्णय घेतील त्याच्या मागे आमचा गोपीनाथ गडाची जनता चलती. त्याच्यामुळे इथून पुढचा निर्णय जे ताईने घ्यावा, हे ओबीसी नेत्याचे जे खच्चीकरण चालले आम्हाला पूर्ण गल्ली ते दिल्ली दिसायला लागलेले, याच्यात आम्हाला जे ताई आदेश देतील त्याच्याप्रमाणे आम्ही शिरसावंदे मान्य करायला तयार आहे. एकंदरीत हा, तरुण पोरही या ठिकाणी भरपूर आहेत. काय म्हणाल? ताई जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी आदेशच असेल आणि ते आम्ही पालनच करू. ताईचा जो निर्णय असेल ते. पण काय अंदाज भाषण काय करतील? ताई आता ताईच बोलतील काय बोलायचं ते. बऱ्याच दिवस थांबलेले आहेत, त्यांच्या मनात जे आहे ते आज बोलूनच टाकतील ते नक्कीच. ती उत्सुकता तर आहेच आहे. काय म्हणाल? बोला. ताई जे निर्णय घेत्याल ते योग्यच असेल आणि ते समाजाच्या हितासाठीच असेल. तुम्ही त्यांच्या सोबत असाल? सोबत आहे, तुमचं दादा? कायम सोबत आहे. मी कारंजा लाड जिल्हा वाशिमवरनं आहे आणि ताई जे निर्णय घेईन समाजासाठी ते आम्हाला मान्य आहे आणि ताई जो निर्णय घेईन त्याच्या पाठीमागच पूर्ण समाज चालेल, हे आम्हाला पूर्ण अनुभव आहे. निश्चितच आपण बघितलं की या ठिकाणी की अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी येतात आणि समाधीचं दर्शन घेताना भावना विश होतात.
बघितलं आपण कशा पद्धतीने महिला पुरुष या ठिकाणी लढतात. हीच गोपीनाथ मुंडेंची पुण्याई आहे आणि पंकजा मुंडेच्या पाठीशी ती पुण्याई आजही उभी असताना दिसते. कारण अनेक कार्यकर्त्यांचं लक्ष असेल, आपलं असेल किंवा राजकारण्यांचं लक्ष असेल पंकजा मुंडेच्या भाषणाकडे लागलेलं. पंकजा मुंडे जो काय निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी राहण्याचा इथं समर्थकांचा ठाम निर्धार दिसतोय. अगदी धन्यवाद सिद्धार्थ, या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल. काय भाषण करतात याकडे खरोखरच आता ही उत्सुकता आहे आणि गोपीनाथ गडावरचे हे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 125 तर विरोधात 105 मतं पडली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसदेतली रणनीती पुन्हा यशस्वी झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मतदानाच्या आधी शिवसेनेनं सभात्याग केला, तर दुसरीकडे हा देशाच्या इतिहासातला काळा दिवस आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिली आहे. दरम्यान आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर हे नागरिकत्व सुधारणा विधेयक कायद्याच्या रूपात देशभरात लागू होईल. कलम 370 तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्यानंतर भाजपचा हा तिसरा मास्टर स्ट्रोक समजला जातोय. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.